नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना आणि सणांच्या या महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी। तर मंडळी, उद्या आहे नागपंचमी। कोकणात नागपंचमी गणेश चतुर्थी एवढी उत्साहाने साजरी केली जाते। नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे आजपासून आमचा उपवास आहे, तो उद्या पूजा वगैरे करून झाली की मग आम्ही जेवणार। म्हणजे आज पूर्ण दिवस आणि उद्याचा दिवस असा आमचा उपवास असतो इकडे सिंधुदुर्गात, गोव्याच्या भागात। आमच्याकडे कोकणात नागपंचमीला आदल्या दिवसापासून सगळी तयारी केली जाते, म्हणजे हळदीची पानं काढणं, बाकीची सगळी तयारी। कारण नागपंचमी दिवशी कुठल्याच प्रकारची झाडं तोडली जात नाही किंवा जमीन दुखवली जात नाही, त्याच्यामुळे आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवतो आम्ही। मी आता इथे हळदीची पानं काढायला आली आणि ती आता पाऊस पडतोय म्हणून बसले आमची जी लाकडं ठेवायची खोप असते त्याच्यात। ही अशी चुरट वगैरे घालून म्हणजे नारळाची झावळी असते त्यापासून बनवलेली खोप आहे, तिथे मी बसले, जरा वेळ बसणार, पाऊस गेला की मग पानं काढणार हळदीची आणि जाणार। मंडळी, नागपंचमी हा हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जाणारा सण आहे। या दिवशी नागांना देवता मानून त्यांची पूजा केली जाते। नागदेवतांची पूजा केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा टळते असे मानले जाते। स्त्रिया आपल्या भावाच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी, आरोग्यासाठी हे नागपंचमीचं व्रत करतात। तसेच नागपंचमी दिवशी जमिनीखालच्या जीवांना त्रास होऊ नये, जमीन दुखू नये म्हणून आमच्याकडे आदल्याच दिवशी सर्व पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच हळदीची पाने, केळीची पाने काढून ठेवली जातात। आमच्या घरी हळदीच्या पानातले पातोळे बनवले जातात। काही ठिकाणी पंगाराच्या पानात सुद्धा पातोळे बनवले जातात। दोघांचे गुणधर्म सारखेच। हळदीचं आणि पंगाराचं पान रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं, पचनशक्ती सुधारणारं आणि आरोग्यदायी असं असल्यामुळे श्रावण महिन्यात हळदीचा, पंगाराच्या पानांचा उपयोग आहारात केला जातो। निसर्गाने आपल्या आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टी भरभरून दिलेल्या आहेत, त्याचा आस्वाद आपण घेऊया। उद्यासाठी लागणारे हळदीची पानं काढली। पाऊस आज खूप आहे, उद्या नागपंचमी आहे ना, त्याच्यामुळे पाऊस खूप आहे आज। तर परत थांबायला लागते, आता जरा वेळ थांबणार, मग पाऊस थांबला की जाते घरात। सणासुदीला सर्व माणसे घरातली एकत्र येऊन सण साजरा करतात। त्यावेळी एक घरात वेगळीच आनंद, ऊर्जा निर्माण झालेली असते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उत्साह असतो। आमच्या घरी केळीची पानं, पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य म्हणजे फुलं, पत्री किंवा आणि काही लागणारे साहित्य जे असतं ते गोळा करण्याचं काम आमचे अण्णा म्हणजे मोठे दीर करतात।
आमचे अण्णा आता गाई घेऊन गेले, त्याच्यामुळे जरा मी काढायला लागली. माझ्याजवळ वेळ होता, म्हटलं काढते केळीची पानं. तर माझ्याबरोबर श्रेयसी, नमी, साई सगळीच जण आलेली. माझी पिल्लू झोपली, नाही तर ती पण आली असती. मी आता जमतील तेवढी पानं काढली, पण आता अण्णा संध्याकाळी येणार तेव्हा येताना घेऊन येणार. कारण सकाळी आणि संध्याकाळचं जेवण केळीच्या पानावरच जेवतो, त्याच्यामुळे दोन्ही वेळच्या जेवणासाठी लागणार तेवढी पानं अण्णा आता घेऊन येणार. नागपंचमीला उद्या लागणाऱ्या घरच्या भाताच्या लाह्या आम्ही रात्रीच बनवून ठेवल्या. गुड मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ. आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर आमची सकाळीच झाली, सकाळ 5 वाजता, पण कॅमेरा ऑन करायला भेटला नव्हता, तर आता मी जरासं शूट करते. सकाळी लवकर उठून साफसफाई, आंघोळ, देवपूजा वगैरे सगळी कामं आटपली. आणि हा आहे आमच्या घराच्या बाजूलाच काकडीचा वेल लावलेला. आता खूप छान सुंदर पसरलेला आहे. काही त्याला छोटी छोटी फुलं आलेलीच आहे. आणि नंतर आता थोड्या दिवसांनी त्याला काकड्या पण लागणार. आणि जेवणाची तयारी पण सकाळीच सुरू केलेली, सगळी कामं आटपून. आणि तिकडे अण्णांची पूजा झाली होती, त्यामुळे माझ्या पिल्लूला रांगोळी घालायची होती. आणि रांगोळी दिसली का मग तिला रांगोळी घालायचा उत्साह येतो. आम्ही स्वयंपाकघरात जेवण बनवत होतो, तोपर्यंत अण्णांची इकडे पूजा करून झाली. आणि माझी पिल्लू बाजूला बसून बघत होती अण्णा नागोबा बाप्पांची पूजा कशी करतात ते. अण्णांनी नागदेवतेला अळवाच्या पानात बसून त्याच्यावर शेरवाडं, फुलं आणि बेलपत्रीचा अभिषेक घालून सागर संगीत अशी पूजा केली. नैवेद्याला दूध, लाह्या आणि पातोळ्यांचा नैवेद्य असतो आमच्याकडे. तसेच नागपंचमीला लागणारी शाडू मातीची नागोबाची मूर्ती आमच्या गावातलेच मूर्तिकार त्यांच्याकडून आणतो आम्ही दरवर्षी. अण्णांची पूजा होईपर्यंत आमचं जेवण पण बनवून झालं. आता 11 वाजलेत आणि आजचा मेनू आहे वरण भात, पातोळ्या, कुर्मा भाजी आणि श्रीखंड. नागपंचमीला आमच्या घरी पिठाचा कोणताच पदार्थ तळला किंवा भाजला जात नाही. अण्णांची पूजा करून झाली तशी घरातल्या प्रत्येक सदस्याने येऊन नागोबाची पूजा करून घेतली. मंडळी, गणेश चतुर्थीला ओसा घेण्याची प्रथा कोकणात सर्वत्र आहे, पण नागपंचमीला ओसा घेण्याची प्रथा आमच्या सिंधुदुर्गात काही ठिकाणी आहे. आणि आमच्या सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावची परंपरा म्हणजे आमच्या गावचे ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ हे नागदेवतेवर विराजमान आहेत. त्याच्यामुळे फक्त नागपंचमीलाच नव्हे तर वर्षभर सदैव नागदेवताची पूजा केली जाते. त्याला कधीही कुठल्याही प्रकारची हानी किंवा इजा पोचवली जात नाही. एरवी आपणाला दर 2 तासांनी भूक लागत असते, पण सणाच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी आपल्याला भूक लागत नाही. जसं आजचा नागपंचमीचा आहे तसाच आमचा हरतालिकाचा 1.5 दिवसाचा उपवास असतो. उपवासाच्या दिवशी शरीर आणि मन सात्विक आणि सोज्वळ होऊन जातं. चाची 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 शेव अरे सम्य गोळा करत ना काय करते. संध्याकाळी उत्तरपूजा करून झाल्यानंतर नागदेवतेचं विधिवत विसर्जन केलं. आपण ज्या मातीतून आलो परत त्याच मातीत लीन होणार ही शिकवण आपल्या सणांमधून आपल्याला भेटते. वरती ठेव, वरती रे.
मग संध्याकाळी 6 नंतर आम्ही गेलो आमच्या गावाच्या जवळ असणाऱ्या सरमळे गावातील नागनाथाच्या मंदिरात दर्शन घ्यायला. हे आमचं सुंदर हिरवगार आणि निसर्गाने नटलेलं ओटवणे गाव. लागूनच पुढे श्रीदेव रवळनाथ मंदिर आणि इतर मंदिरं आहेत. तसेच आमच्या गावची बारमाही चालू असणारी ओटवणे गावची नदी आहे. सरमळे गावातील हे नागनाथांचं मंदिर दाणवली पावळाट ते बांदा मार्गावर रस्त्याला लागूनच आहे. सपदनाथाचं हे पांडवकालीन मंदिर मार्च 2024 साली अखंड नामजपात एका रात्रीत बांधून पूर्ण केलं. जर तुम्हाला या मंदिराविषयी अजून माहिती हवी असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. आमच्या घरापासून गाडीने अगदी 10-15 मिनिटात आम्ही देवळात पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. या सपदनाथ मंदिरात महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो. इथे ग्रामस्थ तसेच गावकरी मंडळी कायमच असतात. मंदिराच्या पाठीमागे भलं मोठं वारुळ आहे. वारुळात नागदेवतांचं वास्तव्य आहे अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि आज नागपंचमी निमित्त लोक दर्शनासाठी मंदिरात येत होती. आम्ही दर्शन घेतलं, जरा वेळ थांबलो आणि आम्ही मग घरी यायला निघालो. आजचा माझा नागपंचमी स्पेशल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.